त्यांना दंडवत प्रणाम करून, कपट सोडून, विनम्र भावाने, प्रसन्न करण्याने ते तत्वदर्शी संतच तुम्हाला परमेश्वराच्या तत्वांचं ज्ञान देतील. ह्यामुळे हेही सिद्ध झालं की गीतेचं ज्ञान देणाऱ्यांना त्या 5व्या वेदाची माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी हा पर्याय सोडून दिला की तुम्ही त्या ज्ञानाला तुम्ही तत्वदर्शी संतांकडून समजून घ्या. तर परमेश्वर कबीरजी स्वतः येतात त्या पूर्ण ब्रह्म तत्वदर्शी संतांच्या रूपामध्ये. त्यांनी 600 वर्षांपूर्वी, कारण की परमेश्वर कबीर देव सन 1398 मध्ये, म्हणजे संवत 1455, विक्रमे 1455, जून म्हणजे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला एका शिशूचं रूप घेऊन काशी शहरातल्या लहेरतरा तलावामध्ये कमळाच्या फुलावर विराजमान झाले होते. मग लीला करत करत मोठे झाले. त्यांना निरुनिम्मा नावाचं एक विणकर दाम्पत्य घेऊन गेलं. त्याच व्यवसायात असल्यामुळे परमेश्वरांना विणकर धाणक असंही म्हणतात. त्यांनी 600 वर्षांपूर्वी आपल्या सूक्ष्म वेदामध्ये लिहिलं आहे, सांगितलं आहे. त्यांना हा दास आता आपल्या शब्दात परमेश्वराच्या ज्ञानाला तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छित आहे. परमेश्वरांनी सांगितलंय की सगळ्यात आधी प्रथम एकटे पूर्ण परमात्माच होते, कबीर देव होते. ते अनामय लोकात राहत होते, अनामय. आणि परमात्मा एकटेच होते. त्यानंतर परमेश्वराने अन्य 3 लोकांची रचना केली. अके लोकच्या खाली अनामी लोक म्हणा किंवा अनामेय अकेय लोक म्हणा. अके लोकच्या खाली अगम लोक आहे. त्याच्यानंतर पुढे अलक लोक आहे. आणि त्याच्या खाली जे तिसरं स्थान आहे त्याला सतलोक किंवा सनातन परमधाम म्हणतात. आणि सतलोकामध्ये परमात्मा सत्यपुरुष नावाने ओळखला जातो. एकाच परमेश्वराने आपले आणखीन 3 रूप बनवले. तर अशा प्रकारे परमेश्वर प्रत्येक लोकात वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या स्थितीत स्वतःच विराजमान आहेत. आता सतलोकमध्ये सृष्टीची रचना करायला प्रारंभ केलाय. पुण्यात्म्यांनो, जशी फक्त पृथ्वीवरच, ह्या पृथ्वी ग्रहावरच ही सृष्टीची आहे ती विद्यमान आहे.